नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती। दिवसभराच्या कामकाजात काही मिनिटांचा अपवाद वगळता तेजी टिकून होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 521 पॉईंटनी वाढून 80,116 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 162 पॉईंटनी वाढून 24,329 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE IT इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 4% वर आहे। BSE ऑटो इंडेक्स 2.34%, BSE रिअलिटी इंडेक्स 1.37%, BSE मिड कॅप इंडेक्स 0.94%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.26% वर आहेत। आज बँकिंग इंडेक्समध्ये मात्र घसरण दिसून आलेली आहे। सलग 7व्या दिवशी मार्केटमध्ये तेजीमध्ये बंद झालेले आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: HCL टेक्नॉलॉजी 7.71%, टाटा मोटर्स 4.60%, टेक महिंद्रा 4.58%, विप्रो 4.04% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ग्रासिम 2.32%, HDFC बँक 1.93%, कोटक बँक 1.84%, SBI 1.09% अशी घसरण आहे। आज FIIने 3,333 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1,234 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। आज L&T माइंडट्री आणि बजाज हाऊसिंग फायनान्स यासहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। रुपयामध्ये 23 पैशाची घसरण झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 85.42 रुपये प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।